मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली। फडणवीसांची ठाकरेंना थेट सभागृहामध्ये ऑफर देण्यात आली आहे। 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही असं फडणवीस म्हणतात, तर उद्धवजी तुम्हाला मात्र आमच्या सोबत येण्याचा स्कोप आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही पण ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। दरम्यान यावरून संघ विचारक अमोल पुसदकर यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या बाजूला येण्याचं जे आवाहन केलेलं आहे त्याला एक आपण राजकीय विनोद म्हणून सुद्धा बघू शकतो। आणि तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची फार आधीपासून युती होती, परंतु सत्तेमधले काही गणितं त्यांचे जमले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली। तरीही आमचे दार तुमच्याकरता उघडे आहे अशा पद्धतीचा संकेत पण यामध्ये असू शकतो, परंतु महानगरपालिका बघता काही नवीन रणनीती सुद्धा तयार होऊ शकते। अदरवाईज याला एक राजकीय विनोद म्हणून बघितलं पाहिजे असं मला वाटतं। देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आता समोर येते, आपण पाहूयात। त्याला मी ऑफर म्हणत नाही, याला टपल्या टिचक्या म्हणतो। म्हणजे टाळीचे वाक्य असतात काही सिनेमात किंवा बातमीचे वाक्य, त्या पलीकडे मी याच्याकडे मी म्हटलं ना, सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे। डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी, त्यांना कुठला वैचारिक किंवा नैतिक आधार नाही। असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देताय, गमतीनं का होईना, ती वैचारिक दिवाळखोरी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।